श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात सर्वसामान्य वाहनधारकांची झेब्रा रेडियम वाल्यांकडून लूट। श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पासिंगसाठी येणाऱ्या वाहन चालक मालकांना रेडियम सुस्थितीत असले तरी दमदाटी करून नवीन झेब्रा रेडियम लावण्याची सक्ती केली जाते, असा आरोप कोपरगाव ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन, संगमनेर ट्रक चालक मालक, श्रीरामपूर जय हिंद चालक मालक संघटनेने केला आहे। याबाबत निवेदन देऊन सदर गैरप्रकार थांबवावा अशी मागणी करण्यात आली आहे। त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जोर जबरदस्तीने रेडियम लावून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जाते। मनमानी जास्त पैसे न दिल्यास एकटा चालक मालकाला 15 ते 20 गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून आरटीओ अधिकाऱ्यांसमोर अमानुष मारहाण केली जाते। आरटीओ कडे तक्रार केल्यास तुम्ही पोलीस स्टेशनला जा असे सांगण्यात येते। महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त यांनी दिनांक 21 जून 2021 रोजी राज्यातील सर्व आरटीओ ऑफिस पत्र दिलेले आहे। त्यात सुस्थितीत रेडियम असेल तर नवीन रेडियम लावण्याची सक्ती करू नये, तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी जनमाहितीसाठी पासिंग ग्राउंड ट्रॅक व कार्यालय आवारात रेडियमचे अधिकृत डीलर, त्यांचे नाव, रेडियमचे शासकीय दर यांचे बोर्ड फलक लावून त्यांचे फोटो दिनांक 25 जून 2021 पर्यंत परिवहन आयुक्त कार्यालयात येथे पाठवावे असे स्पष्ट आदेश आहेत। असे असताना देखील डोळे झाक होत आहे। तसेच भावफलक न लावल्यास येत्या 8 दिवसात आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागेल, असा इशारा कोपरगाव ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन, संगमनेर ट्रक चालक मालक, श्रीरामपूर जय हिंद चालक मालक संघटनेतर्फे देण्यात आला आहे। बघा, हे रिफ्लेक्टर टेप 2021 साली 2021 साली TC ऑफिसने पत्र काढलेले, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की तिथं संबंधित कंपन्याचे डीलर, त्यांच्याकडे कोणत्या कंपनीचं रेडियम आहे त्यांचे दरपत्रक तुम्ही प्रदर्शित करणे गरजेचं होतं। बोर्ड लावलं, तुमच्या आरटीओ ऑफिसने 2021 पासून आजपर्यंत कोणी अधिकारी किंवा नाही बोर्ड पण केलेलं नाही, ऑफिसला प्रदर्शित नाही, पेपर नाही सांगितलं, पेपर नाही आहे, तिथं बोर्ड आहे ट्रॅक जवळ, तेव्हा ट्रॅक जवळ बोर्ड लावण्यात यावी, हा बोर्ड एक दिले ना। आणि आजपर्यंत इथं विचारू कोणत्या वाहनधारकाला इथं रेडियमची पावती मिळती म्हणून। हा श्रीरामपूर आरटीओ अंतर्गत येणारे सर्व तालुक्याचे सभा ट्रक युनियनचे लोक इथे जमलेले आहेत। संगमनेर श्रीरामपूर आरटीओमध्ये जी राजरोसपणे वाहन चालकांची जी लूट होते आरटीओच्या झेब्राच्या खाली, झेब्रा नावाखाली आणि त्याच्याकडे, ती आरटीओने थांबावी आणि इथले असलेले मध्यस्थ जे लोकल एजंट्स आहेत त्यांना दूर करून अधिकृत जे सरकारचे प्रमाणे पैसे असेल ते त्यांनी घ्यावे आणि त्याची रीतसर पावती द्यावी। आणि दुसरं, जर तो कोड दरवर्षी लावायची गरज आहे का नाही याची पण आपल्या ऑफिसने त्याचं क्लिअर करावं आणि आम्हाला गाडीवाल्यांना त्याचा असं दिलासा द्यावा। कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि सदस्यांनी जे निवेदन दिलेलं आहे, त्यांची प्रामुख्याने मागणी मागे जे आपले चालक कोपरगाव, श्रीरामपूर आणि संगमनेर, संगमनेर तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट आणि जय हिंद चालक 7 तालुके मिळून, तर जे काही आपल्याकडे निवेदन प्राप्त झालं आहे त्याच्यात त्यांनी प्रामुख्याने ही अशी मागणी केलेली आहे की सिटी आणि C3 रेडियम्स आहेत, जे आपण रेडियम लावतो रिफ्लेक्टर्स ट्रकच्या मागे, त्यांच्या जे ऑथोराइज डीलर्स आहेत ते, त्यांच्या कंपन्या आणि त्याचे दरपत्रक यांची माहिती आणखी प्रामुख्याने व्यवस्थित लावण्यात यावी, जिथं ट्रॅक सुरू होतो तिथं आणि इथंही। तर त्याची मी कार्यालयात दखल घेऊन ते वरिष्ठांकडून लावायला. धन्यवाद।